कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती. तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होणार. एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा. हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले SP असतील किंवा PI असतील सगळ्यांचे शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे तो कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने. ते प्रत्येक फाईलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस नेगेटिव्ह पाठवू. मी इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या आवडले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती. तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत, विशेषतः परळीमध्ये मोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात, त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे. पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केले, तुम्ही आले तसं बदल झालेला आहे, या गोष्टी बंद झाल्या. आणि आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमचा कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू. सर, इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्या आहे, ते कसं शोध? इलिगल वेपन्सची बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे. केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. ऑलरेडी आपण 3-4 गुन्हे बीड पोलीसमध्ये दाखल केलेले आहे आणि त्यांचे गुन्हे च्या बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे. सर, अंजली दमानी यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता जे की 3 लोकांचे मर्डर बसव कल्याण परिसरात झाले होते, त्याचं पुढे काय? फरार आरोपी असावेत ते त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही सखोल चौकशी केली. चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांनी मेसेज केला होता. जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जागा नेगेटिव्ह मिळालेलं आहे. सोशल मीडियामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत. तुम्ही अवैध शस्त्राचे जे फोटो आहेत किंवा काय ते त्याविषयी सूचना केली आहे, परंतु सामाजिक तेढ निर्माण येस सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे. तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीसपर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करणार. सध्या आम्ही वेपनच्या बाबतीत केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही कारवाई करणार. तपासाच्या अनुषंगानं पण राज्य महिला आयोगाने तक्रार केलेली होती, त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा लेटर्स गाईडन्स पाठवले नाही. सध्या आमच्याकडे तसं नाही. सर, या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या सगळ्या सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलेलं आहे? बीड पोलीस सध्या जो तपास आहे CID कडे आहे आणि CID जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो. तर वाल्मिक कराड यांना 2 अंगरक्षक देण्यात आलेले होते, ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या संदर्भात काही तुमच्याकडं पोलीस प्रशासनाचं काही हे आहे का सर्क्युलर आणि किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले ह्याची माहिती मला बघावं लागेल, मी नंतर कळवतो. थँक्यू. तपासणी करणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. बीडमध्ये जे शस्त्र परवाने देण्यात आले होते त्याची पुन्हा तपासणी होईल. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शस्त्र दाखवणाऱ्यांवर कारवाई होईल असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे.